नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, भारतीय परंपरेमागचा अर्थ जाणून घेण्याचा. गणेशोत्सवाचे 10 दिवस संपले की सुरू होतो तो पितृपक्ष. पितृपक्षाचे 15 दिवस हे आपल्या पूर्वजांची आठवण काढण्याचे, त्यांच्या प्रती आदरभाव प्रकट करण्याचे दिवस असतात. आपलं शरीर पंचतत्वांपासून तयार झालेलं असतं. यातही पृथ्वी आणि जल या 2 महाभूतांपासून शरीराचा मुख्य साचा तयार होत असतो. पृथ्वी तत्वाची देवता असते मूलाधार चक्रात स्थित असणारे श्री गणेश. गणेशोत्सवाच्या 10 दिवसात पार्थिव गणेशाच्या माध्यमातून पृथ्वी तत्वावर काम केलं जातं आणि त्यानंतर गणेश मूर्तीचं पाण्यामध्ये विसर्जन झालं की शरीरातील जलतत्वावर काम करण्याचा जो कालावधी सुरू होतो तोच पितृपक्ष. अनुवंशिकता ही संकल्पना सगळ्यांनाच मान्य असते. आपल्या शरीराची ठेवण, मनाची संवेदनशीलता, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, रोजच्या व्यवहारातल्या सवयी यावर अनुवंशिकतेचा प्रभाव अगदी स्पष्ट असतो. योगशास्त्र आणि अध्यात्मशास्त्रानुसार अनुवंशिकतेचं मूळ स्वाधिष्ठान चक्रातील जलतत्वामध्ये रुजलेलं असतं. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे म्हणतात, गुणसूत्रांच्या रूपाने पूर्वजांचं अस्तित्व आपल्यामध्ये काही प्रमाणात असतंच. ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत यावेत. आशीर्वादाच्या माध्यमातून त्यांचे संस्कार, त्यांचं ज्ञान, त्यांची योग्यता ही सुद्धा आपल्यापर्यंत यावी, यासाठी आपल्या बाजूनी प्रयत्न करण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष. म्हणूनच भारतीय संस्कृतीनुसार या 15 दिवसांमध्ये समाजसेवा, दानधर्म, अपेक्षा न ठेवता काहीतरी चांगलं काम करणं या गोष्टी महत्त्वाच्या समजल्या जातात. आपण केलेल्या चांगल्या कर्माचा परिणाम गुणसूत्रांच्या माध्यमातून शेवटी आपल्यालाच मिळणार असतो. थोडक्यात काय तर ज्यांच्यामुळे आज आपण आयुष्याचा अनुभव घेतो आहोत त्या सगळ्या पूर्वजांचं स्मरण करणं, त्यांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं, गरज असणाऱ्याला मदत करणं, जनता जनार्दन हाच परमेश्वर हे लक्षात ठेवून समाज हितासाठी काहीतरी चांगलं करणं, यासाठी योजलेला या 15 दिवसाचा उपयोग करून घेऊया आणि सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचं असणारं पाऊल उचलूया. भारतीय संस्कृतीतील अशाच अजूनही महत्त्वाच्या संकल्पनांमागचं शास्त्र जाणून घ्यायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.